नमस्कार, ठाणे न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ठाण्यातील बीजे हायस्कूलमध्ये आता आपण ठाणे न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह जोडलो गेलो। शिक्षकांच्या विविध मागण्यांकरता जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी जे आहे ते शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय नेमकी चर्चा झाली आहे या संदर्भात मी जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासोबत संवाद साधणार आहे। सर, काय नेमक्या मागण्या आहेत, काय चर्चा झाली? आपण बघाल की ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना स्वतःला खूपशे जे दैनंदिन दिवसामध्ये जे प्रश्न आहेत, जे त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीतले अनेक प्रश्न असे जे प्रलंबित आहेत, त्याच्यावरती कोणताही तोडगा निघत नाही। आणि त्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मी स्वतः आणि माझ्याबरोबर शिक्षक सेनेचे आणि त्याचबरोबर आमचे शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असे आम्ही सर्व पदाधिकारी ह्या इकडे शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो। शिक्षकांना मूलभूत जे जे सॅलरी मिळते दर महिन्याला ती 1 तारखेला मिळावी असा आमचा एक प्रामुख्याने हा विषय मांडला आम्ही। त्याचबरोबर त्यांना या सॅलरीबरोबर हे वेतन जे मिळतं त्याच्यावर सॅलरी स्लिप मिळावी। त्यांच्या PFच्या बाबतीत होतं, त्यांच्या वैद्यकीय जे वेतन मिळतं त्याला ते वैद्यकीय हे कॅशलेस व्हावं ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं। त्याचबरोबर अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत आणि ह्याचा पूर्ण परिणाम होतो त्या मुलांवरती, त्या विद्यार्थ्यांवरती, कारण की त्याच्या अकॅडमिक इयरमध्ये जर का तो शिक्षक तिकडे नसतील तर तो जो टाइम पिरियड आहे तो वेस्ट होऊन जातो आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण होत नाही। आणि त्याकरता आम्ही आज सगळे आमचं निवेदन घेऊन 20 मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण अधिकाऱ्यांकडे आलेलो आणि त्यांनी असं आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर ह्या 20 पैकी अनेक मुद्दे असे आहेत जे त्वरित करता येतील, त्याच्या बाबतीतला तोडगा काढता येईल आणि ते नक्कीच काढतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। सर, ग्रामीण भागामध्ये देखील शिक्षक असतील, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात विविध मागण्या आहेत, त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल जे आहेत ते होताना पाहिजे, त्याकडे कसं बघतो? म्हणूनच मी सांगितलं की आजचे जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते नुसते ठाणे शहर पुरता मर्यादित नसून ग्रामीण भागामध्ये म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा आणि पूर्ण पालघर जिल्हा ह्याच्यामध्ये जे शिक्षकांना त्रास होत आहेत, जे शिक्षकांचे प्रश्न आहेत आणि जे अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, काही जणांच्या ट्रान्सफरच्या बाबतीत असतील, काही जणांच्या कुठे नेमणुकांच्या बाबतीत असतील, या सगळ्याचा परिणाम जो होतो तो विद्यार्थ्यांवरती होतो आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या त्रासामधनं त्यांना जाता येऊ नये ह्याच्यासाठी हा प्रयत्न आहे। आणि म्हणून आमच्याबरोबर महाराष्ट्राचे आमचे शिक्षक सेनेचे सचिव असतील, पडळकर सर असतील, इकडे गावडे सर असतील, ठाणे जिल्ह्याचे शिक्षक सेनेचे, ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आणि जिल्ह्यातले देखील शिक्षक इकडे उपस्थित आहेत, शहापूरपासनं, मुरबाड आणि वाड्यापासनं, या सगळ्यांचे मुद्दे घेऊन आम्ही आता या शिक्षण अधिकाऱ्यांकडे ह्या सगळे मुद्दे आम्ही उपस्थित केलेत आणि मला खात्री आहे येणाऱ्या काही काळामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 आठवड्यामध्ये अनेक प्रश्नांना ह्याचे उत्तरं मिळतील आणि ही उत्तरं मागण्यासाठी आम्ही स्वतः परत एकदा ह्यांची वेळ घेऊन आम्ही येणार आहोत। सोबत शिक्षण संघटनेतील काही पदाधिकारी आहेत। सर, शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतलेली, काय चर्चा झाली, काय सांगा? आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय केदारजी दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक दैतुले मॅडम यांच्यासोबत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये खरं तर 20 विषयावरती चर्चा झाली। त्यामध्ये बरेच जे महत्त्वाचे विषय आहेत ते दैतुले मॅडमनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे पत्र आपण शाळांच्या मुख्याध्यापकाच्या ग्रुपवर सुद्धा आणि वेगवेगळी पत्रंसुद्धा काढण्याचं त्यांनी मान्य केलं। आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिरिक्त शिक्षकाचं समायोजन, हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो त्यांनी मान्य करण्यात आला की 2022-23ची जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन लवकरात लवकर आम्ही करून घेऊ हे आश्वासित केलं। त्याच्यामुळं जेणेकरून विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळणार नाही याची दक्षतासुद्धा माननीय शिक्षण अधिकाऱ्यांनी घेण्याचं आश्वासन दिलं। त्याच्यानंतर ज्या संच मान्यता आहेत, ऑनलाईन संच मान्यतेत दुरुस्तीसुद्धा करण्याचा त्यांनी कॅम्प लावून आदेशित केलं। धन्यवाद। माझ्यासोबत अजून काही शिक्षक संघटनेतील पदाधिकारी आहेत। सर, आज शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली, विविध मागण्या आहेत, विविध समस्या आहेत, काय नेमकी चर्चा झाली? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय केदार दिघे साहेब, त्याचबरोबर शिक्षक सेना सर्व आम्ही या ठिकाणी ज्या शिक्षण अधिकारी मॅडम आहेत त्यांना भेटलो। ज्या शिक्षकाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये PFच्या स्लिप असतील, त्याचबरोबर सर्व्हिस बुक असेल, त्याचबरोबर मंथली स्लिप ज्या आहेत शिक्षकांना त्या बऱ्याचशा शिक्षकांना भेटत नाहीत। याच्या बरोबर त्याचबरोबर बऱ्याचशा शाळेमध्ये सरप्लस शिक्षक आहेत परंतु त्यांना दुसरी शाळा दिली जात नाही।
त्याचबरोबर काही शाळेमध्ये क्लार्क लोक जे आहेत त्यामध्ये क्लार्क लोक जागा व्हॅकंट आहेत, क्लार्क लोक आहेत, परंतु त्याच्यावर काही बंदी असल्याकारणाने ते पण पाठवल्या जात नाहीत. तर बरेचसे काम जे पेंडिंग होते ते पेंडिंग कामं आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाधिकारी मॅडम जे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की बाबा तुमचे जे मुद्दे आहेत ते लवकरात लवकर मार्गी काढण्यात येतील, अशा पद्धतीचा त्यांनी आम्हाला शब्द दिला आणि ते मार्गी लागतील अशी आम्ही अपेक्षा करतो. Audio Jungle.